नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम। मी आपल्या समोर वक्फ अमेंडमेंट ॲक्टच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये उठलेल्या काहोरामध्ये मुस्लिम समाजाचा या संदर्भामध्ये असलेला आक्षेप किंवा केंद्र शासनाने केलेले जुलमी कायदे या संदर्भामध्ये विश्लेषण करण्यासाठी मी आपल्यासमोर प्रस्तुत झालेलो आहे। खरं तर हिंदू लोकांना सातत्यानं असं भासवलं जात आहे की सदरच्या प्रॉपर्टी ह्या कुणीतरी हिंदू लोकांच्या प्रॉपर्टीजवर ताबा घेऊन वक्फ बोर्डाने या जमिनी स्थापित केलेल्या आहेत, असा एक गोड गैरसमज याच्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून निर्माण केला जातो। तो खरं तर धादांत खोटा आहे। मुळात वक्फ याचा अर्थ दान। पूर्वीच्या काळामध्ये आमच्या पूर्वजांनी बापजाद्यांनी जे मशिदीसाठी असेल, कब्रस्तानसाठी असेल, दर्ग्यासाठी असेल, ईदगाहसाठी असेल किंवा विविध धार्मिक कार्यासाठी मुस्लिमांच्या काही जमिनी दान केलेल्या होत्या। त्या दान केलेल्या जमिनींवर एक नियंत्रण करणारा एक ॲक्ट आला आणि त्याचं नाव वक्फ बोर्ड असं ठेवण्यात आले। त्याच्यावर जे वक्फ बोर्ड होतं ते सुद्धा राज्य सरकारच्या अधिपत्याखाली होतं। त्यामुळं त्याच्यावर कोणते मुसलमान समाजाचे किंवा मुस्लिम समाजाच्या एखाद्या संघटनेचं काय प्रभुत्व होतं का, तर नाही। पहिल्यापासूनच ही जी वक्फ बोर्ड आहे ते राज्य सरकारच्या अधीन होतं। राज्य सरकारच्या अधिपत्यामध्ये अनेक नियमावली बनवलेल्या होत्या। 1995चा जो ॲक्ट बनवलेला होता त्याच्या माध्यमातून या संदर्भामध्ये वक्फ प्रॉपर्टी सगळ्या नोंदी करण्यात आल्या आणि त्याचं एकत्रीकरण करण्यात आलं। त्याच्या माध्यमातून सुसूत्रता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। अर्थात आता त्या प्रक्रियेमध्ये काही गुणदोष असतील, जसं अनेक यंत्रणांमध्ये आहेत। सरकारी कार्यालयामधल्या कामकाजामध्ये सुद्धा गुणदोष आहेत आणि त्या सातत्यानं रिपेअर करण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न सरकारचा असतो। अशाच पद्धतीने काही गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी येत गेल्या। परंतु ज्या जमिनी हिंदू समाजाला एक असं भासवण्याचा प्रयत्न होतोय की वक्फ बोर्ड म्हणजे अनन्वित अधिकार असणारी एखादी संस्था होती आणि त्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचं कुठंही हात ठेवलं तर त्याचं तिथं वक्फ बोर्डाची अधिकार प्रस्थापित होतो, अशा पद्धतीचं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये घालण्याचा सरकारी माध्यमातून प्रयत्न झाला। ते खरं तर धादांत खोटं आहे। ते लोकसभेमध्ये जे बोलले गेले ते सगळे मुद्दे धादांत खोटे होते। फक्त मुस्लिम समाजाला एक टार्गेट करून या समाजाच्या वर असलेले त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत, त्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना व्यापारामध्ये कोणतंही स्थान नाही, अशा अवस्थेमध्ये जर सगळ्या समाजाचा आर्थिक निकषाचा आपण बाजू बघितली तर आर्थिक बाजू ही मुस्लिमांची दलितांच्या पेक्षाही कमकुवत झालेली आहे। हे राष्ट्रीय याच्यामध्ये दिसलेलं आहे सर्वेमध्ये। त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की या संदर्भामध्ये वक्फ बोर्डाच्या माध्यमातून ज्या प्रॉपर्टीज आमच्याकडे आहेत ते काय कोणी आम्हाला सरकारनं दान दिलेलं नाही किंवा सरकारच्या कुठल्या अनुदानावर आमचं कुठलं कामकाज चालू नव्हतं। मशिदी असतील तर मशिदीमधलं आमचं लाईट बिल असेल किंवा त्याचं जे मेंटेनन्स असेल याच्यासाठी सरकारकडनं आमच्याकडं आम्ही अपेक्षित काही नाही आमच्याकडं। परंतु त्या जमिनी आम्ही ती मशीद आम्ही वक्फ बोर्डाची म्हणजे कोणीतरी दान केलेली आहे आणि ते धार्मिक कार्यासाठी वापरली जाते म्हणून रजिस्टर केलेली आहे। आता याचा अर्थ वक्फच्या प्रॉपर्ट्या वाढायला लागल्यात हे जे सांगायला लागलेत एक धादांत खोटं आहे की ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम पॉप्युलेशन वाढेल त्या प्रमाणामध्ये तिथं मशिदी वाढत असतात आणि मशिदी वाढल्या की ते वक्फकडे रजिस्टर होतात। याचा अर्थ वक्फच्या रोजच्या कार्यकलापामध्ये कुठल्याही प्रॉपर्टीज ॲड होतात हे जे सांगितलं जातं हे अत्यंत खोटं आहे। आता याच्यामध्ये काय केलेलं आहे तर मूळतः मुसलमानांच्या असलेल्या प्रॉपर्टीजवर एखाद्या हिंदूला तिथं अधिकारी म्हणून नेमणं किंवा त्याचा डायरेक्टर म्हणून नेमणं हे कोणत्या कोष्टकामध्ये आणि कोणत्या न्यायानं न्यायसुसंगत दिसतं ते आपण ठरवा। मी काही गोष्टी आपल्यावर सोडतो की एखाद्या समजा आता कोल्हापूरचे भवानी मातेचं मंदिर असेल किंवा तुळजाभवानीचं मंदिर असेल तर ह्याच महालक्ष्मीचं मंदिर असेल, या ठिकाणी एखाद्या मुस्लिम समाजाला डायरेक्टर म्हणून नेमलं तर हिंदू समाजाला आवडेल का, तर खचितच ते आवडणार नाही आणि कुठलंही त्याचं प्रयोजन असायचं काय संबंध आहे। किंवा हिंदू समजा आता परवा मध्ये समजा बाबरी मशिदीचा आणि ते कॉन्फ्लिक्ट पार पडल्यानंतर आम्ही राम मंदिर बांधलं असं सांगितलं, तर राम मंदिरचं जे ट्रस्ट स्थापन केलं तर खरोखर तुम्हाला भारताची जर तुम्हाला गंगा जमनी तहजीब आणायची होती तर त्या ठिकाणी एखादा मुसलमानाला तुम्ही डायरेक्टर बोर्डावर घेतलं का,
तर नाही, आणि घ्यायचं काय प्रयोजन असावं असं नाही, किंवा मुस्लिम समाजाची तशी मागणीही नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला हे एकच दाखवायचं आहे की बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाला हे दाखवायला लागले, त्यांच्यामध्ये असलेल्या हिंदुत्ववादी लोकांना त्याचा इगो कुरवाडण्यासाठी या मुसलमानांना जखमा द्यायचं काम सुरू आहे. आता दर्गा आहे मिरजेचा दर्गा आहे, तर याच्यामध्ये कुठल्या हिंदू माणसानं कुठे दान दिलेलं आहे का जमीन, किंवा त्या ठिकाणी असलेली मालमत्ता किंवा इमारत, हे सगळे मुसलमानांनी बांधलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर वक्फच्या माध्यमातून या हिंदू लोकांनी त्याच्यावर डॉमिनेट करावं, ही काय न्याय सुसंगत असणारी गोष्ट दिसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला काही गोष्टी सांगणं क्रमप्राप्त ठरतं. आपणही मला या संदर्भामध्ये काही एखादी चूक असेल तर सांगा, त्याच्यामध्ये दुरुस्त करण्यात येईल. परंतु लोकसभेमध्ये उठून कोल्हापूरच्या एक घटनेचा उल्लेख केला गृहमंत्र्यांनी, आणि त्यांनी थेट दादांत खोटं बोलले की या ठिकाणी वक्फ बोर्डाने त्याच्यावर एखाद्या प्रॉपर्टीवर आधिपत्य गाजवण्यासाठी. अरे, ज्या प्रॉपर्टीजवर अतिक्रमण झालेलं आहे आणि त्याचे काय डिस्प्यूट चालू आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये निकाल झाले तर ते हिंदूचं होण्याचं कारण काय? एखाद्या समजा आता दर्ग्याच्या अनेक जमिनीवर हिंदू लोकांनी घरं बांधलेली आहेत किंवा त्यांचे आणखी काही व्यवसाय सुरू आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये एखाद्या ठिकाणी वाद सुरू असेल तर त्या कोर्टामध्ये जे निर्णय ठरल त्याला सगळेच बांधील राहायला पाहिजेत, मग मुसलमान असू देत किंवा हिंदू असू देत. या संदर्भामध्ये कुठलंही चूक असं किंवा वेगळे काय मार्ग स्वीकारण्याचं काय कारण नाही. परंतु या ठिकाणी आपण बघितलं तर सरकारला या मुसलमानांच्या मध्ये एक नव्या पद्धतीचा एक दहशत निर्माण करायची आहे, आणि त्या दहशतीचा एक पार्ट म्हणून मी मागेही अनेक वेळा सांगितलं, त्याच्यामध्ये 2 महिला ठेवण्याचं प्रयोजन केलेलं. ठीक आहे, 2 महिला दिल्या तर आम्हाला काय फार वाईट वाटण्यासारखं काय नाही, पुरोगामी नाहीत, प्रतिगामी आहेत वगैरे हे दाखवत होते. ठीक आहे, आता 2 महिला आल्या तर हरकत नाही, परंतु त्या महिलांचं क्वालिफिकेशन काय असावं वगैरे संदर्भामध्ये ठीक आहे यातून बोल. पण आता तुम्ही जे महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये वक्फ बोर्डामध्ये सांगितलं की 2 महिला घ्याव्यात, तुम्हाला खरंच मुस्लिम महिलांचं जर काळजी असेल तर तुम्ही महिला आरक्षणाचं जी बिल आणला त्याच्यामध्ये 5% मुस्लिम महिलांसाठी आरक्षण ठेवलं असतं तर आम्ही म्हटलं असतं की तुम्ही खऱ्या अर्थानं मुसलमानांचे महिलांचे कैवारी आहात म्हणून. ट्रिपल तलाकच्या माध्यमातून आपण एक कायदा केला. मला एक केस अशी दाखवा अखंड भारतातली की ह्या कायद्याअंतर्गत त्याला काहीतरी तुझी माणसं कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करायला लागली. मग तुमचा कायद्याचा त्या प्रभाव असायचा, कारण त्याच्यामध्ये फौजदारी स्वरूपाचा जो गुन्हा तुम्ही त्या ठिकाणी नमूद केला होता त्याच्या माध्यमातून समजा एका वेळेला 3 तलाक दिलेल्या माणसाला जर जेलमध्ये घालायची प्रोव्हिजन केली तर मग ती त्याच्यावर अवलंबित असणारी कुटुंब, महिला आणि त्याची मुलं कोणत्या आधारावर जीवन जगणार आहेत? म्हणजे तिनं कुणाकडे तरी धुण्या भांड्याला जावं, म्हणजे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून ते त्या ठिकाणी आणलेला कायदा होता असा आजही आमचा आरोप आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा असेच कायदे तुम्ही आणणार आणि मुस्लिम समाजामध्ये भारताच्या बहुसंख्याक समाजासमोर या मुस्लिम समाजाला विलन ठरवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करता. या ठिकाणी हिंदू समाजाचा समावेश करण्याचं काही प्रयोजन काय दिसत असलं तर आपण मला सांगा. आणि जर हे खरोखर जर चांगलं आहे असं तुम्हाला वाटत असेल मग अशाच पद्धतीनं हिंदू जे धर्मस्थान असतील किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असेल किंवा असे अनेक समित्या आहेत त्या ठिकाणी मुसलमानांचं नियुक्ती केलेली आवडेल का हे तुम्ही खऱ्या अर्थानं एका शांत चित्तानं आपण ऐकून हे आपण ते डिसाईड करावं. आपल्या विवेकावर ही गोष्ट सोडून देतो. तसंच या ठिकाणी असं सांगितलं की वक्फ बोर्ड म्हणजे कोण, तर वक्फ बोर्ड ही राज्य सरकारने नियुक्ती केलेली संस्था होती. त्याच्यावरचे सीओ असतील किंवा ट्रायब्युनलमध्ये असणारे जजेस असतील, त्याच्या संदर्भामध्ये पूर्वीच्या सरकारांनी काय निर्णय घेतलेले होते ते काय सगळे मुसलमानच चालवत होते असं काय तर दादांत खोटं काहीतरी लोकांच्या समोर आणलं गेलं. मग आता तुम्ही काय सांगितलं की प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये एखादा वाद असेल तर त्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही ते अधिकार दिलेले आहेत. मग ट्रायब्युनल कशासाठी नेमलं? मग वक्फ बोर्डाचं काम काय आहे? मग वक्फ बोर्डाचं काम केवळ अमुक ह्या ट्रस्टचा प्रमुख आहे का नाही किंवा ह्याच्यामध्ये एखादा वाद असेल तर त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी आहे का? तर म्हणजे वक्फ बोर्डाचे सगळे नियम अशा पद्धतीने केलेले आहे की वक्फ बोर्डाची संकल्पना खिळखिळ करायची, मुसलमानांच्या धार्मिक प्रॉपर्टीजवर अनाधिकारानं सरकारचा अधिकार प्रस्थापित करायचा अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये आणखी एक क्लॉज आहे की समजा एका जमिनीच्या संदर्भामध्ये वाद उपस्थित झाला असेल
आणि माझा आणखी एका व्यक्तीशी एखाद्या जमिनी संदर्भामध्ये वाद निर्माण झाला असेल तर ती जागा सरकार जमा किंवा त्याच्यावर कलेक्टरचा अधिकार, हे काय पद्धत आहे? तुम्ही म्हणा ना याचं आहे, समजा माझ्या विरोधकाच्या नावानं ती जर माझी चूक असेल बाजू तर विरोधकाच्या नावानं होईल किंवा माझ्या नावानं होईल, परंतु ही जमीन सरकारच्या जमा करायचं प्रयोजन काय आहे त्याच्यामध्ये? तर ह्या पद्धतीचे प्रयोजन याच्यामध्ये केलेले आहे. आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर अशा पद्धतीचे बालंटा मुस्लिम समाजावर नव्याने आलेले नाही आणि कलेक्टरकडे समजा किंवा डेसिग्नेटेड ऑफिसर असं म्हटलं जातं, प्राधिकृत अधिकारी त्या कामासाठी असं नेमलेलं आहे असं समजू. मग ते वक्फ बोर्डामध्ये बसणारे किंवा ट्रिब्युनलमध्ये बसणारी माणसं काय काम करणार आहेत हेही समजून घ्या ना. मग तुम्हाला वेगळा अधिकारी नेमण्याचं किंवा त्याचं अधिकाराचं विभाजन करण्याचं कारण काय आणि त्याच्यावर हिंदू लोकांची सुप्रेमसी निर्माण करण्याचं कारण काय? तर तुम्हाला मुसलमानांच्या प्रॉपर्टीजवर अनाधिकारानं सरकारी दरबारी सरकारी अधिकृतपणे ते कब्जा करायचा आहे असा त्याचा अर्थ झाला. कुठल्याही हिंदूचे 1 स्क्वेअर इंच जमीन या वक्फ बोर्डामध्ये नाही हे जबाबदारीनं सांगतोय. दान वक्फ याचा अर्थ की एखाद्या धार्मिक कार्यासाठी मुसलमानांनी केलेलं ते दान आहे आणि दान स्वरूपामध्ये काही रक्कम दिली जाते, काही वेळेला चल अचल संपत्ती दिली जाते, त्या माध्यमातून आलेलं आहे. आता असं सांगितलं की वक्फ प्रॉपर्टीच्या माध्यमातून काही उत्पन्न निर्माण होत नाही. मला सांगा कब्रस्तानचं उत्पन्न कसं काय? आत दफन केलेली माणसं काय काम करत बसणार आहेत काय? त्यामुळं कोणत्या पद्धतीचं तुम्ही अपेक्षा करताय? मशिदीमध्ये कुठल्या पद्धतीचं म्हणजे प्रोडक्शन चालतं किंवा त्याच्यामधनं कुठलं तुम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे? तर वक्फ बोर्डाच्या कुठल्या याच्यामधनं उत्पन्न फार कमी येतं. आणि काम येते आता त्याचं कामच धार्मिक कारणासाठी आहे, त्याच्यामध्ये आर्थिक उत्पन्नासाठी ती बाजू नाही. हा एखाद्या ठिकाणी दर्ग्यामध्ये काही ठिकाणी दानपेठा ठेवलेल्या असतात, त्याच्या संदर्भामध्येही त्याची योग्य ते त्याचं ऑडिट होत असतं आणि त्याचं सबमिशन सगळं वक्फ बोर्डाकडे होत असतं. त्याच्यामध्ये चूक असेल तर दोषी व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी काय अडचण नाही. परंतु ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षेचं प्रयोजन केलेलं आहे. म्हणजे एखादा माणूस चुकीचा सापडला की त्याला अशी शिक्षा द्यायची की त्यांना पाक त्याचं जीवन उद्ध्वस्त करून टाकायचे. म्हणजे मुसलमानानं कुठेही कुठल्याही पद्धतीची बारीक सारीक जरी चूक केली तर त्याला मोठी शिक्षा झाली पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये दिसून येते. वेगवेगळ्या माध्यमातून यांनी केलेले हल्ले आहेत. आमच्या जखमा इतक्या आहेत की आता हे जे कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये 44 साधारणतः मुद्दे असे दिलेले आहेत आणि हे मुख्य मुद्दे मी आपल्या समोर सांगितलेले आहेत. तर मला असं सांगायचं आहे की जखमा करत असताना आमच्या अंगावर इतक्या जखमा या समाजाच्या अंगावर केलेल्या आहेत की ते आता परत दुरुस्त होतील का नाही ह्याची शंका आहे. कमकुवत असणाऱ्या समजा बोकडाच्या छातीत लात मारून तुम्ही वाघ असल्याचा आव्हानात असला तर हे तुमच्या मर्दुमकी नव्हे तर हे शंडपणा आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांवर चढवलेले अत्याचार अनन्वित अत्याचार आहेत. हे वक्फ बोर्डाच्या माध्यमातून या मुसलमानांच्या असलेल्या प्रॉपर्टीजवर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा इथं बसलेल्या काय प्राधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या मुद्द्यावर आपण म्हणजे सुप्रीमसी निर्माण करून मुसलमानांना टाचेखाली दाबून ठेवायचं, यांना सामान्य जीवन जगू द्यायचं नाही, हे ह्याच्या मागचा उद्देश दिसतो. आता अशाच पद्धतीचं जे मी वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये बोलत असताना अल्पसंख्याक समाजाचं आहे म्हणून आहे, ख्रिश्चन समाजाचे वेगळे त्याचे प्रोव्हिजन्स आहेत. ह्याच्यामध्ये आमच्यामध्ये काय केलं की आमचे काही आतमध्ये सेक्ट आहेत, बोरी समाज आहे, आगाखानी समाज आहे किंवा अशा लोकांचं त्याच्यामध्ये प्रावधान करण्याचं त्याच्या मागचा उद्देश आहे की आमच्यामध्ये आपसात भांडणं लावायची आणि त्याच्या माध्यमातून आणखी तमाशे करत बसायचं असा ह्या सरकारचा उद्देश दिसतो. आता याच्यामध्ये आपण बघितलं असेल की एकूण अखंड भारताची जर संकल्पना बघितली आपण तर पूर्वी भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान हे आपल्या भारतामध्येच होते, भारताचाच अविभाज्य भाग आहे. परंतु आता ठीक आहे, आता ते नंतर फाळणी झाली, ते काय वेगळे झाले. परंतु त्याही ठिकाणी पाकिस्तानमध्ये तिथल्या हिंदूंच्या प्रॉपर्टीसाठी एक वेगळं बोर्ड त्या ठिकाणी बनवलेलं आहे. त्याचं नाव बघा, हे
इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड असं केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तानचं. म्हणजे त्यांची काहीतरी व्यवस्था आहे, बांगलादेशमध्ये काय व्यवस्था आहे. परंतु केवळ अल्पसंख्याक आहेत म्हणून लोकसभेच्या माध्यमातून तुमच्याकडे एक बहुमत आहे म्हणून त्याचा दुरुपयोग करून आणि हिंदू समाजाला बरं वाटावं, हिंदुत्ववाद्यांना बरं वाटावं. खरं तर आमचा आता लढा उभा करायचा तर आमच्याकडे मुसलमानांच्या मध्ये अडचण अशी आहे की लढा कोणाविरुद्ध उभा करायचा. सरकार विरुद्ध उभा करत असताना हिंदू लोकांना उगाच असं वाटतंय की आम्ही काहीतरी मुसलमानांचा फाजीलपणा चाललेला आहे. म्हणजे मुसलमानांना आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर येऊन एखाद्या ठिकाणी आपलं प्रोटेस्ट करायची सुद्धा आता परिस्थिती राहिलेली नाही. कोणावर काहीही कलम घालायची, त्याला UAP खाली आत घालायचं, हे आता चाललेलं भारतामध्ये चाललेलं नव्यानं काही नाही आहे. किंवा आमची जी धर्मनिरपेक्ष असलेले हिंदू बांधव आहेत आणि जे आपल्या बरोबर असतात, जे धर्मनिरपेक्षतेवर सातत्यानं बोलतात, त्यांनाही तुम्ही जेलमध्ये घालायला लागलाय. हे काय नवीन आहेत. आता अनेक वर्ष झालं उमर खालिद असतील किंवा आणखी शर्जील इमाम असेल, आणखी किती जण तुम्ही जेलमध्ये सडवणार आहे. तर वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मुसलमानांना दाबायचा प्रयत्न चालू आहे सरकारी माध्यमातून आणि पोलिसी खाक्या वापरून की तुम्हाला या संदर्भामध्ये विरोधात बोलता येणार नाही आणि तुम्ही बोलला तर तुमच्यावर परिणाम चांगले होणार नाहीत. अशा पद्धतीने ही लोकशाही राष्ट्राची संकल्पना होत नाही. आणि या जगामध्ये जर न्याय स्थापित होणारी व्यवस्था नसेल तर ते खऱ्या अर्थानं लोकशाहीला पोषक नसते. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जे काही निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये काही लोकांनी आता जर आपण मतदानाचा आकडेवारी बघितली तर धर्मनिरपेक्ष पक्षाने या संदर्भामध्ये वक्फ सुधारणा विधेयक, खरं तर ते सुधारणा नाही आहे, ते वक्फच्या माध्यमातून मुसलमानांवर अत्याचार करण्याचं एक टूल म्हणून या ठिकाणी आणलेलं होतं. आणि म्हणून काही ठिकाणी काही लोकांनी वॉकआउट केलं, काही ठिकाणी पाठिंबा दिला. तर भविष्य काळामध्ये मुस्लिम समाजामध्ये हे न सांगता काही त्याचे परिणाम याचे समाजामध्ये येतील. बिहारमध्ये केलेली गद्दारी असेल, नितीश कुमारने केलेली गद्दारी असेल, नायडूंनी केलेली गद्दारी असेल, तर मुस्लिम समाज हे विसरणार नाही. तुम्ही घाव घाला, पण त्याची परतफेड होण्यासाठी योग्य वेळ आल्यानंतर त्याची परतफेड तुम्हाला राजकीय दृष्ट्याही मिळेल ही या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगतो. परंतु हिंदू लोकांनी खऱ्या अर्थानं तुम्ही एकदा विचार करून बघा की मुसलमानांच्या असलेल्या स्वतःच्या प्रॉपर्टीजवर एखाद्या हिंदूला नेमणं हे कितपत कायद्यानं किंवा न्याय सुसंगत वाटतं हे खऱ्या अर्थानं हिंदू माणसांना आपल्या मनावर हात ठेवून सांगावं. आणि काहीतरी यांचं वेगळंच चाललेलं असं म्हणजे एक मीडियाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून मुसलमानांच्या विरोधामध्ये एक प्रचंड अशी मोहीम छेडली गेलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून मुसलमानांना विलनीय स्वरूप, तुम्ही आम्हाला नोकऱ्या देणार नाही, तुम्ही आम्हाला व्यवसाय करायला देणार नाही, तुम्ही आम्हाला घरं मिळायला देणार नाही, ह्या वस्तीमध्ये मुसलमानांना घरं मिळणार नाहीत, अशा किंवा ट्रेनमध्ये चालणं आमचं दुरापास्त झालेलं आहे. जी एखादा मुलगा एखाद्या ठिकाणी व्यक्तिगतरित्या सापडला तर त्याचं मॉब लिंचिंग होतं. अशा अनेक घटना झाल्या. आता कुसेसावळी सारख्या गावामध्ये मशिदीमध्ये घुसून त्या ठिकाणी मारण्यात आलं. आणि ही लोकशाहीला किंवा न्यायाला शोभणारी अशी गोष्ट नाही. अशाच पद्धतीने एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा हिंदूंच्या एखाद्या याच्यामध्ये मुसलमानांनी कुणी आक्षेप घेतला असेल तर एखादं उदाहरण आपण स्वतःहून बघा, आपल्या आजूबाजूलाही बघा. आणि मुसलमान हे जे मीडिया दाखवतोय त्या पद्धतीनं मुसलमानांचं आकलन करू नका. तुम्ही ज्याच्याशी भेटलाय, तुम्ही ज्याच्याशी बोललाय, त्याच्या आधारावर मुसलमानांची भावना काय आहे किंवा मुसलमानांचं वागणं काय याच्या संदर्भामध्ये आपण आपले मत बनवावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. माझं म्हणणं असं आहे की बांगलादेशमध्ये असेल, आता वक्फच्या प्रॉपर्टी भारतामध्ये किती आहेत तर साधारणतः 9 लाख एकर जमीन या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या अधीन आहे असं समजा. त्याची किंमत 1,02,000 कोटी रुपये आहे असं साधारणतः आकडा येतो. तर दुसरा विषय असा आहे की 1,32,000 कोटी रुपयाचं केवळ पद्मनाभ मंदिरामध्ये सोनं आणि जे काय मिळालं होतं त्याची संख्या 1,32,000 कोटी. अजून एक
खालचं अजून एक तळघर उघडायचं आहे आणि असे अनेक मंदिर आहेत. त्याचं काय करावं या संदर्भामध्ये एखाद्याही भारतातल्या 25 कोटी मुसलमानांना एकाही मुसलमानाने या संदर्भामध्ये काय करावं असं सजेशन केलं असेल तर त्याला जाहीर फाशी द्या, आम्ही तुम्हाला परवानगी देतो. पण आम्ही काही बोलत नाही. आम्ही कोणत्याही पद्धतीने आम्ही तुमच्या कोणत्याही धार्मिक याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. करू नये असं लोकशाही म्हणते. आपण आदर करावा एकमेकाचा, जसं लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे किंवा धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये आहे. तर या संदर्भामध्ये सगळ्या समस्त हिंदू समाजानं आपला याचा विचार करावा. आणि मुस्लिम समाजालाही विनंती आहे की तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी काढून घेत असताना आपलं काय चाललंय हे जर कळणं एवढं तुम्हाला अनभिज्ञ राहिला तर या समाजाचं भविष्य काळ काय योग्य नाही. आणि म्हणून सगळ्यांनी जागृत राहून आपल्यावर होणाऱ्या हल्ल्या संदर्भामध्ये आपण सजग राहून त्याचा प्रतिकार कसा करावा किंवा या संदर्भामध्ये काय उपाययोजना करावी या संदर्भामध्ये आपण आपल्या पद्धतीने सजेशन द्या. हिंदूही लोकांना माझं विनम्र आवाहन आहे की आपण कृपया कुठल्याही मुसलमानाचं व्हॉट्सअपवर आलेला मेसेज किंवा त्याने व्हॉट्सअपवर निर्माण केलेली इमेज याच्या संदर्भामध्ये आपण विचार करू नका. आपण एखाद्या प्रत्यक्ष मुसलमानाला भेटा आणि तुमचे व्यवहार ज्याच्याबरोबर होतील त्यांनी तुमच्याबरोबर कुठल्या पद्धतीने वागतात त्याच्या आधारावर मुसलमानांचे चांगल्या वाईटाचे तुम्ही मत बनवा असं माझं आपल्या सगळ्यांना मत आहे. आपण सगळेजण बरेच दिवसापासून बोलण्यासाठी मी उत्सुक होतो. आपण परत एकदा फेसबुकच्या माध्यमातून आणि विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला समोर येत राहील. आपले काही प्रश्न असले तर आपण मला जरूर कळवावे. आपण या पद्धतीनं जर प्रश्न विचारला तर त्याचंही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.